खरं सांगायचं तर मी परफेक्ट नाही आहे आणि मी कधी नव्हते सुद्धा आणि मला असं वाटतं की या जगामध्ये कोणीच परफेक्ट नाही आहे. सकाळी लवकर उठायला मला जमत नाही. त्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागतात. खूप मेहनत घ्यावी लागते. कधी अलार्म बंद करते, कधी 5 मिनिटांचा स्नूज लावते. ज्यावेळी उठायचं आहे त्याच्या अर्धा तास आधीपासून अलार्म लावते. कधी 1-2 दिवस सगळं नीट होतं, तर पुन्हा 1-2 दिवस काहीच जमत नाही. पण मग जमत नाही म्हणून स्वतःबरोबर खूप कठोर सुद्धा नाही होत मी. कारण मला लगेच नाही, तर हळू बदल हवा आहे माझ्यामध्ये. आज जमेल ते करायचं. सगळंच एकदम खायला जायचं नाहीये म्हणजे, की मला सगळंच एकदम करायचंय असं नाही. प्लॅनिंग करते, ते पण प्लॅनिंग करणं म्हणजे सगळं परफेक्ट करणं नाहीये. तर मनामध्ये जी गडबड किंवा कामांचा कल्लोळ झालेला आहे ना, तर तो लिहून काढायचा आणि त्याच्यामुळे काय होतं, तर मन हलकं होतं. मी एक्सरसाइज करते, पण रोज नित्यनियमाने होतोच असं नाहीये. पण जो करते तो मनापासून करते. कारण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेणं आपल्याच हातात आहे. मला असं वाटतं रोज मोठे बदल होतील अशी अपेक्षा करण्यापेक्षा रोज छोटे-छोटे बदल घडवून आणायचे. भलेही तो एकच का असेना आणि आज नाही जमलं तर त्याचं टेन्शन न घेता उद्या पुन्हा प्रयत्न करायचा. आणि आता जसं-जसं वय वाढायला लागलं ना, तर तशा-तशा अनेक गोष्टी आत्मसात व्हायला लागल्यात. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर परफेक्शन लागत नाही. ती नंतरची गोष्ट आहे. पण त्याआधी प्रयत्न करावे लागतात आणि मला असं वाटतंय, की मी ते करते आहे. दररोज नाही, पण शक्य तितकं करते. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही असं वाटतं का? चेतन ऑफिसला गेलेले आहे आणि आता मी नाश्ता करून घेणार आहे कारण प्रचंड भूक लागलेली आहे. 108 सूर्यनमस्कार करून झालेले आहेत आणि आज मी सकाळी सकाळीच म्हटलं मटर पनीरची भाजी बनवूयात आणि त्याला मस्त स्मोक दिलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. तर इथे बघताय तुम्ही छान मस्त स्मोक देऊन झालेला होता माझा. पण एवढं सगळं मी तुम्हाला नाही दाखवू शकत सकाळी सकाळी म्हणजे पूर्ण अगदी सागर संगीत कारण खूप वेळ लागतो शूट करा मध्ये मग उशीर नको व्हायला सगळं सो असो आता काही नाही नाश्ता वगैरे करते. मला आज हेअर वॉश करायचं आहे आणि पूजा रूम जे आहे म्हणजे पूजेचं देवघर तर ते सगळं क्लीन करायचंय. सो ते क्लीन करणार आहे. दाखवते तुम्हाला कसं कसं काय काय होतंय पुढे. आधी आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. नाश्ता वगैरे झाल्यानंतर घरातली पण थोडी आवराआवर करायची होती, जे डस्टिंग आणि सगळं असतं ते. सो त्याच्या आधी म्हटलं हिचं जरा एकदा कोम्बिंग करून घेऊयात, कारण तिला म्हणजे केस आता तिचे प्रचंड गळतायत सध्या, कारण तिचा सीझन चालू आहे, की आता हा एकदा कोट निघून जाणार आणि मग चांगला कोट येईल असं चाललेलं आहे. त्यामुळे मग कोम्बिंग करून घेतलं तिचं. म्हणजे कसं म्हणजे थोडेफार जरी केस राहिले फरशीवर, तर ते रोबोट लावेल तेव्हा ते क्लीन होतील. म्हणजे चांगलं व्हॅक्यूम क्लीन होतं ते रोबोटने जे आहे ते. तर मला त्याचा एक खूप आधार आहे, की बाबा आपण जेव्हा झाडू पण करतो ना, तेव्हा कचरा जो आहे तो मागे उडून म्हणजे पडतो आपल्याला कळत नाही आणि तिचे केस जे आहेत ते पांढरे आहेत ते कळत नाहीत. सो रोबोमध्ये पूर्ण क्लीन होतं व्हॅक्यूम म्हणजे अगदी छान व्हॅक्यूम क्लीनरने कसं क्लीन होतं तसंच क्लीन होतं. आणि असं नाहीये, की व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे रोबोट आहे म्हणून काम सोपं झालंय. पण सगळीकडून कचरा बाजूबाजूचा सगळा काढून देणं आणि ते रोजच्या रोज करायला लागतं दरवाजांच्या मागून, बेडच्या खालून. म्हणजे तो बेडच्या खाली जातो नाही असं नाही, पण तरी पण फरक म्हणजे जिथे-जिथे तो पोहोचणार नाही तिथून-तिथून कचरा काढून घ्यायला लागतो. त्यामुळे ईझी असं काही नाहीये. सगळं तुम्हाला काम करायला लागतं. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट अन्वीला शाळेतून सोडून आल्यानंतरच दिसतेय. चला मस्त जेवण करून घेते आता कारण खूप जाम भूक लागलेली आहे. सो जेवायला काही नाही तुम्हाला सकाळची माहिती आहे पनीरची भाजी बनवली होती मी मटर पनीर तर ती आहे आणि एक मिनिट मी दाखवतेस तुम्हाला. तो इथे जे आहे मटर पनीरची भाजी आहे शेपू आहे 2-2 भाज्या नाही कालची शेपू उरलेली आहे तीच घेतलेली आहे मी एक फुलका थोडंसं चटर आणि सॅलड हे असं सगळं छान माझं ताट आहे आणि खूप मस्त वाटतं जेव्हा असं भरलेलं ताट असतं. बरं सो आता छान जेवण करते आणि जसं तुम्हाला मगाशी म्हणाले होते की मला देवघर जे आहे ते पूर्ण क्लीन करायचंय चकाचक असं जरा बरेच दिवस झालं क्लीन नाही केलेलं आहे फक्त पूजा होती असं आणि पूजा पण म्हणजे देवाचा दिवा लावला वगैरे क्लीन करायचं खालचं जे आहे तुम्हाला दाखवेल मी कसं आहे ते सो ते क्लीन करून घ्यायचं ते तुमच्यावर शेअर करेल मग. सो तुम्ही बघता इथे हे देवघर आहे असं छान आहे त्यांनी खाली इथे कडप्पा आणि असं सगळं दिलेलं आहे सो त्याच्यावर हे देवघर ठेवलेलं आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना की खूप वर्ष झाले या देवघराला तर मला त्याला छान असा वेगळा लुक द्यायचा आहे. सो त्याच्यासाठी आधी मी देवघर जे आहे ते काढून घेणार आहे आणि चौरंगावरती तात्पुरते थोडे दिवस देव जे आहेत ते मांडून घेणार आहे. तर इकडे खाली जे दिसतंय ना तुम्हाला तर ते पण क्लीन करायचंय मला आणि खाली बॉक्स म्हणजे बरंच रांगोळी आणि सगळं जरा सॉर्ट करून घ्यायचंय मी. तो हे सगळं करते आणि मग दाखवते तुम्हाला मी. तर आता देव जे आहेत ते मी चौरंगावर घेणार आहे मांडून आणि देवघर जे आहे ते चांगलं असं छान डेकोरेट करणार आहे. आता तुम्ही हे जे मंदिर वगैरे बघताय ना, तर ते मला चांगलं जरा छान डेकोरेट करायचं आहे. कारण ते दिसायला जरी असं चांगलं वाटत असेल ना, तरी त्याचा पत्रा म्हणा किंवा असं थोडंफार कुठे-कुठे काय निघालेलं आहे. आणि त्याचा कलरही थोडा डाऊन झालेला आहे. त्याला मी म्हणजे आम्ही 2-3 वेळा
2-3 नाही, जास्तच झालं असेल. पितांबरीने असं घासून वगैरे सगळं केलेलं आहे. पण ते पुन्हा जसं व्हायचं तसंच होतं. सो तुम्हाला जर त्याचा मेकओव्हर बघायचा असेल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचा मेकओव्हर पण बघायला मिळेल. लवकरच शेअर करेन मी तुमच्याबरोबर. ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना तर मी नास्तिक नाही आहे, पण मी फार मोठी आस्तिक पण नाही आहे. म्हणजे माझं असं नाही आहे की मी रोज देवपूजा करतेच. पण देवावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तोही मनापासून. माझा असा विचार आहे की जे काही आपल्या आयुष्यात घडतं, चांगलं असो किंवा वाईट असो, ते तोच घडवत असतो. करता करविता तोच आहे. आपण फक्त आपलं काम करत राहायचं प्रामाणिकपणे आणि उरलेलं त्याच्या हातात सोडायचं. आणि तसंही आपली कर्म आपण चांगली करत राहावीत एवढंच मला वाटतं. बाकीचं बघायला तो आहेच. मी पूजा जरी केली नाही ना तरी मनापासून नाव घेते आणि सद्गुरू वामनराव पै यांची विश्वप्रार्थना केली ना तरी मनाला खूप शांतता लाभते. म्हणजेच काय तर स्वतःबरोबर दुसऱ्यासाठी सुद्धा आपण विचार करावा आणि प्रार्थना करावी. इथे हे मी फक्त माझ्या मनातलं बोलून दाखवलं आहे. कोणालाही दुखवायचा माझा हेतू नाही आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याबरोबर कधी असं झालंय का मला नक्की सांगा. कारण काय झालंय, लाल तिखट जे आणलं होतं बाजारातून विकत तर त्याला ना असं भुंगा झाल्यासारखं झालंय. सो आता ते मी नीट करून घेणार आहे. पण असं का होतं किंवा असं होऊ नये त्याच्यासाठी काय करावं असे काही तुमचे सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा. सो ते जे लाल तिखट आहे ते आता आधी चाळून घेते आणि मग आता उन्हात ठेवून देते. तसं तर मी नेहमी ना असे छोटे छोटे पाऊचेस आणते, म्हणजे पाव किलोचे. कारण जसं लागेल, जसं संपेल तसं तसं घेऊन येते मग. पण ह्यावेळी विचार केला की आपण एकच मोठं 1 किलोचं पॅकेट आणूया, म्हणजे बरेच दिवस जाईलसुद्धा आणि म्हणजे सारखं सारखं आणायला लागणार नाही. त्यामुळे लक्षात पण येत नाहीत कधी कधी गोष्टी. म्हणून मी बरणी पण घेऊन आले त्यासाठी. पण आता हे काय तर वेगळंच होऊन बसलेलं आहे की त्याचा जो त्याला किडा लागलेला आहे, जो छोटे छोटे किडे म्हणू शकतो, भुंगा टाईप. सो ते नीट करून घेत होते. चाळून वगैरे झालं. आता म्हटलं उन्हात ठेवून देऊया एकदा त्याला. बघून घेतलं एकदा फायनल की बाबा काही नाही आहे ना त्याच्यामध्ये. सो मग नंतर पॅक करून ठेवून देईल. आणि इकडे मी छान बाहेर आले ना की ते मस्त एकदम समोर सिनरी आहे, तुम्हाला दाखवते. आणि आता तर तिथे त्यांनी काय म्हणतो शेत म्हणजे भात लावलेला आहे. आपल्या इकडे पावसाळ्यामध्ये भात लावतात आणि इकडे जे आहे गोव्यामध्ये तर इथे आता भात असतो जानेवारीमध्ये. सो इथे म्हणजे बघा तुम्हाला दाखवते, एवढं छान शांत आणि प्रसन्न वाटतं ना. खूप मस्त सिनरी पण आहे आणि पावसाळ्यात तर विचारू नका, एवढं मस्त खूप छान ग्रीन ग्रीन हिरवंगार झालेलं असतं. म्हणजे दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही आहे स्पेशली की बाबा खूप छान असं सिनरी बघायला. घरामधूनच एवढी छान सिनरी दिसते. चला तर मग तुम्हालाही छान अशी सिनरी मी दाखवलेली आहे. आणि चहूबाजूने खूप छान हिरवगार ग्रीन. गोवा खूप ग्रीन आहे आणि जिथे आम्ही राहतो आहे तिथे तर सगळीकडे चहूबाजूने ग्रीन 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 आहे आणि शांतता खूप आहे. मला तर शांतता खूप आवडते. सो चला या छानशा सिनरी बरोबर मी या व्हिडिओचं एंड करते. आय होप तुम्हाला ही ग्रीनरी आवडली असेल. चला तर मग पुन्हा भेटते मी तुम्हाला पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.